अपनाने का निरंतर प्रयास करूंगी। मैं अपने परिवार, मित्रों एवं समाज को जे नीटला बसले होते ही संख्या सरळ सरळ 4 ते 5 लाखावर येईल। नाहीतरी आज आपण 20 लाख विद्यार्थी बसले होते, 1,31,000 विद्यार्थी MBBS ला लागणार आहेत। IIM आणि INS आणि आपले रेग्युलरचे जे कॉलेजेस सगळे धरून 883 कॉलेजेस आहेत मेडिकलचे जवळपास भारतात। 18,70,000 विद्यार्थ्यांना आज काय केलं आपण? नैराश्यच केलं ना। ते आज मेडिकलला नंबर लागलं नाही म्हणून घराकडे निराश होऊन गेलेत, काही जण डिप्रेशनमध्ये गेले असतील, आईवडील पण डिप्रेशनमध्ये गेले असतील। पण माझं व्यवस्थेला असं सांगणं होतं की तुम्ही 90चा जर कट ऑफ 10वीला आणि 12वीला ठेवला तर ही जी पोरं आहेत तिथंच बाजूला होतील आणि त्यांचे भविष्याचे रस्ते ते शोधायला लागतील। पुन्हा असं वाटलं की आता आमची पिढी जे काही थोडंसं शिक्षणात काम करायचा प्रयत्न करते, बाबूराव जाधवजी आहेत, सोले सर बसले तिथं, आता यंग पिढीतले आपले पाटील सर आहेत, घार सर आहे तिथं। असं वाटलं की आता आपला फुगा कधी फुटेल सांगता येत नाही। मग या मंडळीला काही आपण घेऊन काही करता येईल का? आणि जास्त आशा केव्हा फुलली जेव्हा माझे डॉक्टर जाधव सर संस्थेचे अध्यक्ष झाले आणि तेव्हा आता म्हणलं आता आपण गप्प बसायचं नाही आणि ही सगळी विद्वान मंडळी बोलवूया। माझं लातूर, माझे विद्यार्थी, माझ्या शिक्षण संस्था आणि आम्ही सगळेजण आमच्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यासाठी काही करू शकतो का? हा एक छोटासा विचार आला। 2 व्हाईस चान्सलर आहेत, पत्रकार आहेत आणि माझे विनायकरावजी मला नेहमी म्हणतात, सांगा सर कुठल्या विषयावर उपोषणाला बसायचं आहे सांगा। मला खूपच आग्रह केला मागे, सर आपण उपोषणालाच बसूया आता। म्हणलं आता मला तसं करता येणार नाही, घाईघाईत डिसिजन घेता येणार नाही। म्हणलं मग एक प्लॅटफॉर्म निर्माण करता येतो का आपल्या लातूरकरांचा? आपल्या आपल्या ठिकाणी आपण सगळेजण आपल्या आपल्या संकुलात खूप छान काम करतोय आणि म्हणूनच शाहू कॉलेजमधून निघालेला लातूर पॅटर्नचा स्वर्गीय विलासराव देशमुख सरांचा जो विषय शब्द होता त्याच्यावर अधिकार फक्त आणि फक्त शाहू कॉलेजचा आहे। तो अधिकार कुणीही घ्यायचा प्रयत्न करू नये असं मी प्रांजळपणे सांगतो। काय नाव आहे बाळा तुझं? काय हे चर्चासत्र तुझ्या शाळेमध्ये आयोजित केलेलं होतं आणि तुला कसं वाटलं? माझं नाव श्रावणी कांबळे आहे, मी इयत्ता 9वीची आहे। मी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल या शाळेमध्ये शिकते। आज आमच्या स्कूलमध्ये एक जॉब सीकिंग वर्सेस जॉब क्रिएशन नावाचा टॉक शो आज अरेंज केला गेला होता। यामध्ये वेगवेगळे जॉब क्रिएटर्स, इंडस्ट्रियलिस्ट असतील, एंटरप्रेनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील, शाहू कॉलेजचे प्रिन्सिपल असतील, ते सगळे इथे उपस्थित होते आणि आम्ही एक टॉक शो क्रिएट केला। स्टुडंट्स इंटरॅक्ट करत होते, त्यांना जे आजचे प्रॉब्लेम्स आहेत, आजचे जे काही नीट पेपर लीक असतील, जे काही करंट इश्यूज आहेत एज्युकेशनबद्दलचे, याबद्दल आम्ही त्यांना क्वेश्चन्स विचारले आणि त्याबद्दल आम्हाला एक सॅटिस्फाईड आन्सर भेटला आणि आमच्या फ्युचरला सिक्युअर करण्याचा चान्स, प्युअर गाईड, प्रॉपर गाईड आम्हाला भेटलं। आणि हा जो इंटरॅक्शन शो होता, आजचा जो प्रोग्राम होता, तो आम्हाला फ्युचरमध्ये गाईड करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल होता। अँड दॅट्स वाय आय एक्सप्रेस थँकफुल ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स आवर चेअरमन सर, प्रिन्सिपल मॅम अँड एव्हरीवन हू जॉईन दिस प्रोग्राम। बाळा काय नाव आहे तुझं? तुझ्या शाळेचं काय नाव आहे आणि काय हे चर्चासत्र होतं आणि तुला आवडलं का? हो सर, माझं नाव हरिओम दीक्षित आहे आणि मी आता 10वीमध्ये शिकतो। माझ्या शाळेचं नाव ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल आहे। आमच्या चेअरमन सरांनी एक चर्चासत्र ठरवलं होतं जे की शिक्षण कसं असावं आणि शिक्षणाचं खरं ध्येय काय असावं यावर ते सर्व चर्चासत्र पूर्ण अवलंबून होतं। या चर्चासत्रेत सर्वत्र कुलगुरू, प्राचार्य, अध्यापक हे सर्वजण उपस्थित होते आणि या चर्चासत्रेत आम्हाला खूप लाभ भेटले आणि सर्वांचे मार्गदर्शनही आमच्यासाठी खूप चांगले होते। धन्यवाद। शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूरची स्थापना 1968 साली झाली, म्हणजेच 58 वर्षापूर्वी स्वर्गीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब यांनी केली। त्यांच्या या महान कल्पनेतून ही स्थापन केली। विशेष करून
वैद्यकीय आणि अभियांत्रिक क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत असताना लातूर पॅटर्न ही आपणच निर्माण केला. त्यामुळे माझा प्रश्न हा तुमच्यासाठीच आहे सर. आपण निर्वाचित अध्यक्ष म्हणून कारभार पाहताना कोणते उद्देश घेऊन आपली संस्था देशाला, राज्याला, विशेष करून आपल्या लातूरला आपल्या कार्यातून कशी ओळख करून देणार आहात? तुमचे फ्युचर विजन्स काय असतील आमच्या मुलांसाठी ते थोडक्यात तुम्ही सांगायचं. आणि ही शिवछत्रपती शिक्षण संस्था 1968 साली सुरू झाली. राजर्षी शाहू महाविद्यालय 1970 साली कार्यान्वित झालं. आणि ह्या मागे प्रेरणा जी होती आणि जे संस्थापक होते डॉक्टर गोपाळजी पाटील, ज्यांच्या उच्च विचाराने ही संस्था सुरू झाली आणि त्या काळी त्यांना साथ देणारे अनेक जण आज त्याच्यात हयात नाहीये. विनायकराजींना माहिती आहे की मग ते पूर्णाजी चव्हाण असतील, त्याच्यानंतर नारायणराव पाटील धाबुरकर असतील आणि सर्वच मंडळी, आणि त्याच्यानंतरचे पाचार्य मंडळी जे वाघमारे सर असतील, अनिरुद्ध जाधव सर असतील, तर ह्या सगळ्या मंडळींनी ही संस्था, हे महाविद्यालय फार कष्टाने, त्यागातून, अगदी तुटपुंजी त्यांची साधन सामुग्री होती, आपल्याला माहिती आहे. आणि ह्यातनं हे संस्था घडवलेली आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती, मी फार मनात जाणवले. आणि अशी संस्था, असे महाविद्यालय गेल्या 50 वर्ष हे त्यांचं निर्विवादपणे एक लातूरला एक नवीन दिशा, जसं आता सरांनी सांगितलं की लातूर पॅटर्न घडवण्यामध्ये हा मोलाचा वाटा हा राजर्षी शाहू महाविद्यालयाचा राहिलेला. गोपाळ पाटील असतील, अण्णा म्हणजे जाधव सर असतील, वाघमारे सर असतील, तिथले सगळे आज सगळे शिक्षक ज्यांनी याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेले, त्या सर्वांचा याच्यामध्ये वाटा आहे. आणि हे कशामुळं झालं किंवा हे कशामुळे करू शकले, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असेल तर त्यांनी शिक्षणापाशी असलेली त्यांची तळमळ, त्यांनी दाखवलेला त्याग. आणि ह्याच्या बाबतीत जसं आता विराज सर म्हणाले की हे लातूर पॅटर्न हे नाव उगम कुठून झालं, तर लातूर पॅटर्न हे उगम झाला 88-89 ला, ज्यावेळेस शाहू महाविद्यालयाचे म्हणजे जवळपास 51चं मेरिट बाबूराव सर असतील, जाधव सर ऋणी आहे. त्यांनी पहिल्यांदा मला आज इथं येण्याची संधी मिळाली. वास्तविक या संस्थेशी मी डिजिटल माध्यमातून जोडले गेलेलो आहे आणि दररोजच तुमच्या ॲक्टिव्हिटीबद्दल मी दक्ष असतो, पाहत असतो. काही दिवसापूर्वी ज्या काही घटनाक्रम सांगितले, मी विस्तारानं जात नाही. आज आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत, एक संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र असं गृहीत धरून मी बोलतो आहे. आणि मागच्या काही दिवसापूर्वीच्या ज्या काही घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही आपली चिंतन बैठक आपण ठेवली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्या दिवशी दिल्लीमध्ये अमानुषपणे लाठीमार झाला, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या ग्लोबल नॉलेज स्कूलच्या विद्यार्थ्याची एक व्हिडिओ क्लिप माझ्या पाहण्यात आली. ते सगळे विद्यार्थी हसऱ्या चेहऱ्यानं निरागसपणे मध्ये शाळेमध्ये येताना त्या पायरीला नमस्कार करत होते, टीचरना नमस्कार करत होते आणि मग वर्गामध्ये प्रवेश करत होते. एक 5 मिनिटं मला वाटलं की सगळी निरागस मुलं स्वप्न घेऊन इथं आलेली आहेत, जगतायत. त्यांच्या आकांक्षेचं जे क्षितिज आहे इथं विस्तारण्याचं काम बिराजदार सर करतायत. ईश्वर न करू की त्यांना भविष्यात कधीही लाठी चार्ज खाण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये. माझ्या स्टेटसवर मी तो क्लिप ठेवली आणि तिथे ही लाईन ठेवली, लेट अस होप दॅट दिस बॉयज विल नॉट बी विक्टिमाइज्ड फॉर एनी अदर लाठी चार्ज और एनी ब्रुटल अटॅक ऑफ द सिस्टम. आणि त्याला माझा लाईक खूप चालेल. ती अतिशय प्रभावी लाईन होती. मला जे काही
पाहतात माझं स्टेटस, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की सर तुम्ही आमच्या मनाला हेलावणारं ते वाक्य होतं. आज त्यांनी सांगितलं की जे काही आकडेवारी दिली, आकडेवारीच्या जंजाळात जात नाही मी. जी मुलं डॉक्टर इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहतात त्यातले 10 ते 15% मुलं सक्सेस होतात आणि बाकींच्या कपाळावर फेल्युअरचा शिक्का मारल्यानंतर ती सैरभर पळायला लागतात. शोकांतिक आहे, परंतु ती मुलं कुचकामी निश्चितच नसतात. त्यांचाही बौद्धिक स्तर, त्यांचं इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी जी सक्सेस झालेली मुलं आहेत त्यांच्यापेक्षा कुठंही कमी नसते.